नमस्कार, न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। महाराष्ट्र राज्य कायम विनांदानी शाळा कृती समितीच्या लढ्याला अंशतः यश। अखेर असंख्य मान्यतेच्या शासन निर्णयातील 150 पटसंख्येची अट शिथिल। महाराष्ट्र राज्य कायम विनांदानी शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासह 15 मार्च 2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुख्याध्यापक पदासाठी 150 विद्यार्थी संख्येची अट घातली होती। ती आज रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पारित केलेल्या शासन निर्णयानुसार शिथिल करण्यात आले आहे। कृती समितीच्या मागील 50 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे व राज्यातील रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या शिक्षकांमुळेच हे साध्य झाले आहे, असे कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी बोलताना म्हटले आहे। आज सकाळी राज्याचे संवेदनशील व कर्तव्यदक्ष शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच मुख्याध्यापक संघ, विविध संघटनांचे राज्य पदाधिकारी व कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सरांसोबत ऑनलाईन मीटिंग घेऊन तुमच्या लढ्याला यश आले असे सांगून संच मान्यतेबाबतचा सुधारित शासन निर्णय शासनाच्या वेबसाईटवर अपलोड करत आहोत असे सांगितले। याबद्दल खंडेराव जगदाळे यांनी राज्यातील रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे आभार मानले आहे। अजूनही लढाई सुरू असून टपावाडचा आदेश आल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असे खंडेराव जगदाळे यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे। नमस्कार। महाराष्ट्र राज्य विनांदान शाळा कृती समितीच्या माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 पासून शिक्षण संचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमचं धरणं आंदोलन सुरू होतं। 26 ऑगस्ट पासून आमरण ऑपरेशन सुरू होतं। 11 दिवसानंतर परत उपोषण मागे घेऊन धरणे आंदोलन परत सुरू केले। या दरम्यान महाराष्ट्र शासनाने अनेकदा आम्हाला आश्वासन दिले की तुमचा जो टप्पावाढीचा आदेश आहे तो लवकरात लवकर काढण्यात येईल आणि मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेऊन JR काढण्यात येईल। परंतु आज 50 दिवस झालं कोणत्याही प्रकारच्या शासनाची हालचाल दिसत नाही। करणार फक्त म्हणतात, आश्वासन देतात, परंतु आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या शासनाने केलं। त्यामुळं आज आम्ही शासनाला अंतिम इशारा देतो, जर 24 सप्टेंबरपर्यंत मंगळवारपर्यंत जर बैठक होऊन जर JR निघाला नाही तर बुधवारी शिक्षण संचालक कार्यालयाच्या समोर आम्ही सामुदायिक आत्मदहन करणार आहोत आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल। धन्यवाद।